हाय हॅलो नमस्कार जय शिवराय। मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। तर आज आहे हरतालिका तीज, तर त्याचीच मी ते पूजा करते। तर सकाळी सकाळी लवकर आवरलं आणि जॉबला पण जायचं होतं, त्यामुळे म्हटलं चला लवकर 8च्या आधी पूजा करून घेऊया। आणि कारण लेट होतं मग दुपारून पूजा करण्यापेक्षा सकाळीच पूजा केली कधीही चांगली, त्यामुळे मी इथं सकाळी सकाळी पूजा करायला घेतली होती। बाकी सगळं आवरलं होतं। पिल्लू आणि पिल्लूच्या बाबासाठी स्वयंपाकीच केलं होता, खिचडीच केली कारण मला उपवास होता। म्हटलं चला खिचडीच करूया आणि बाकी सगळं आवरलं होतं। आमची जाण्याची पण तयारी झाली होती, पिल्लूचं पण सगळं आवरलेलं। आणि आता इथं मी पूजा मांडते आहे। तर इथं ना वाळू मी स्वच्छ चाळून घेतली, त्यानंतर धुवून काढलेली आहे आणि त्याचं मग इथं मी शिवलिंग बनवते आहे। तर छान असं बघा उत्तरेकडे तोंड पाहिजे, तर मी त्या पद्धतीने बनवते आहे। मस्त छान बनवून घेतली। आणि त्यानंतर तुमच्याकडे जर सखी पार्वतीची मूर्ती असेल ना तर ती पण ठेवायची जर असेल तर, आणि नसेल तर मग तुम्ही त्याऐवजी तांदूळ किंवा मग हे असं वाळूचं ठेवलं तरीही चालतं। जर माझ्याकडे पण नाही आहे आणि ते मला भेटली नाही, त्यानंतर ना इथं सखी पार्वतीची ओटी पण भरायची असते। तर ना मला दिवा लावायचा ती लक्षातच नाही, कारण पूजा करताना कोणतीही पहिले दिवा लावायचा असतो, त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करायची असते। कारण प्रथम पूज्य आपले गणपती बाप्पा आहे, त्यामुळे आणि पण घाई एवढी झाली होती ना, 15 मिनटं बाकी होते आणि मला पटपट आवरून जायचं होतं, त्यामुळे मी फास्ट करत होते। त्यामुळे मग चालूमध्ये काय विसर पडतो, तर तेवढं प्लीज समजून घ्या। त्यानंतर इथं मी वस्त्रमाळा आणलेली होती, तर ती वस्त्रमाळा घेतली, पण त्याआधी म्हटलं चला अभिषेक करून घेऊया। सर्वात आधी पाण्याने करायचा, त्यानंतर मग दुधाने करायचा, आणि पंचामृत असेल तर पंचामृताने करायचा, आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने करायचा। आणि दूध कधीही कच्चं पाहिजे, तापवलेलं दूध कधीही महादेवाला वाहत नाही। त्यानंतर भस्म लावायचा, अष्टगंध असेल तर अष्टगंध लावायचा, बाकी दुसरं हळद कुंकू काहीही महादेवाला चालत नाही इकडे। त्यानंतर गणपती बाप्पाची छान पूजा करून घेतली, त्यानंतर अक्षदा गंध लावायचा, अक्षदा अर्पण करायच्या, त्यानंतर फुलं अर्पण करायची। त्यानंतर इथं मी विड्याची पानं ठेवली आहे। तुम्हाला जर 5-5 जर तुम्ही ठेवत असेल तर 5-5 ठेवायचे। तर मी इथे एकाच याच्यावरती हळकुंड, त्यानंतर सुपारी, कॉईन आणि बदाम ठेवलेले असं 5 याच्यावरती पण तुम्ही ठेवू शकता, तर त्या पद्धतीने केलं तरीही चालतं। तर इथं मी एकाच याच्यावरती ठेवते आहे बघा। छान अशी पूजा मांडून घ्यायची। त्यानंतर महादेवाला सर्वात जे प्रिय आहे तर इथं धोतराचं फळ, त्यानंतर इथं मक्याचं कणीस घेतलेलं आहे मी, आणि त्यानंतर मग इथं बेल घेतलेला आहे। तर छान अशी त्याची पूजा करून घ्यायची आणि ते अर्पण करायचं। त्यानंतर इथं मी तुम्हाला म्हटलं ना सखी पार्वतीची ओटी भरायची असते, तर ती भरते। त्यानंतर इथं मी 108 बेलाचे पानं आणलेले आहे। तर तुम्ही 108 किंवा 108 नाही 51च आहे, 51, 108, त्यानंतर 11, 7 असे बेलाचे पानं अर्पण करू शकतात। त्यानंतर आघाडा आणि दुर्वा सगळ्यात जास्त महत्त्वाचं ते असतं, तर ते तर पाहिजेच पाहिजे पूजेमध्ये। त्यानंतर ही 5 पत्रीची आहे ना, तर ती तशी 16 पाहिजे असते, पण माझ्याकडे जेवढं भेटलं ते जसं की आंब्याचा डगळा, त्यानंतर आपलं डाळिंब, चिक्कू, त्यानंतर कोणत्याही फुलांचं, आणि सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला म्हटलं ना आघाडा असतो, दुर्वा असतं, ते पाहिजे। तिथं छान तुम्ही ओम नमः शिवाय किंवा ओम शिवाय नमस्तू या मंत्राचा जप करून हे बेलाचं पान अर्पण करायचं। डेट कधीही महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं नाही बेलाचं, ते तोडून घ्यायचं, आणि पान कधीही उलटं ठेवायचं, आपलं असं जे असतं ना तसं ठेवायचं नाही। कधीही पूजा करताना किंवा महादेवाला अर्पण करताना पालथंच पान पाहिजे। आणि डेट जो असतो ना साईडचा तो थोडासा तोडून घ्यायचा, पुढचं असतं बघा आपण पान तोडल्यानंतर तोच अर्पण करायचं असतं। तशी माझी साधी सिंपल जी पूजा आहे, काही राहिलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर ही 5 पत्री अर्पण केली, त्यानंतर इथं मस्त छान रांगोळी काढून घेते। खूप घाई झाली होती मला, पण पटपट आवरून घेतलेलं आहे। आणि बघा मस्त छान इथं माझी पूजा मांडून झाली। त्यानंतर हरतालिकेची मी कहाणी वाचली, आरती केली, आणि फायनली माझी मस्त छान अशी पूजा झालेली आहे। आणि शक्यतो ही पूजा जी आहे तर सकाळीच करायची आहे। तर अशी आजची हरतालिकेची पूजा केली। तर तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा। तर असाच छोटासा व्हिडिओ होता, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू, बाय बाय।